वेलकम बॅक न्यू व्लॉगमध्ये. पहिल्यांदा सर्वांना हॅपी रिपब्लिक डे बाई. आज 26 जानेवारी. तर जे पण आपल्या देशासाठी शहीद झालेत लोक, त्यांची कदर करा, एवढंच म्हणायचं मला. बाकी काय नाही. बाकी तर कायच म्हणू. बघता ते तुम्ही देशाची हालत काय. आणि सध्या मी लोटस पॉईंटला, तलावाला, याचं पण काम चालू आहे बाई. जोरात घेतलं काम करायला. रेनोव्हेट करतात ना का लोटस पॉईंट. हे बघा, हे बघा, तिथपर्यंत झाला आहे. आता पूर्ण गोल राऊंड करतील. पाणी पण काढून टाकलं तलावातलं. आता पाणी वगैरे भरतील, रेनोव्हेट करतील. चांगलं करतात उलटा आधीपेक्षा. खूप चांगलं करतील. दोन्ही साईडने पायवाट वगैरे काढतात खाली वगैरे उतरायला. असा सीन आहे. बघू आता कसं काय करतात. बघू आजचा दिवस कसा राहतो. मग खरं तर रोज सूर्य उगवल्यावर मी उठायचो झोपेतून. बट आता रोज मी सूर्य उगायच्या आधी उठतो. तर आता असं वाटतं की सूर्य मला रोज उगताना बघतोय. कॉम्पिटिशन काहीच नाही बाबा या दुनियात. खरं सांगतो. सकाळी उठून उठून कोणीच नाही वर्क करणार स्वतःसाठी. मेहनत करा, सर्व सर्व भेटतं. कोणी सोडून गेले तरी चालतंय. यो नाही सोडून जात. कधीच सोडून नाही जात. जिथं दिसतो तिथं लगेच येतो बाई. लॉयल्टी इज प्रिशियस बाई. खरंच. तर भावांनो, सकाळी उठल्या उठल्या जरा फिरलो वगैरे. मग आवरून लगेच श्रवणने कॉल केला की भाई चल कुठेतरी फिरायला जाऊ. तर इथं आलो आंबेशिवला. आता इथे एक फेमस वडापावचं सेंटर आहे. तिथं वडापाव नक्की ट्राय करा. माऊली वडापाव सेंटर म्हणून. मी ऐकलं त्याच्याबद्दल, बट मी आज ट्राय करेन त्याला. तुम्हाला सांगतो रिव्ह्यू कसा आहे. आणि अजून एक ठिकाण माहिती आहे खरं तर. परफेक्ट माहीत नाही काय ते. तिथं जाऊनच सांगतो मग तुम्हाला कसं काय. बघाच पुढे. तर आता वडापाव तर घेतला आहे. आता चव घेऊन सांगतो कसा काय. तुम्ही पण या मग नक्की त्या आंबेशिवला खायला. वाटतो तर चांगला आहे. श्रवण तर खातोय. आता मी खातो. तर भावांनो, आता इथं वडापाव खायला आलतो आंबेशिवला. एकदम घरगुतीसारखा वडापाव बनवतात. खरंच या. आणि चव पण असली भारी ना. म्हणजे मी तर मुळगावपेक्षा चांगला आहे बोलेल. खरंच इथं या नक्की. मी खाल्ले 2 वडापाव खाल्ले. एक पण नाही खाल्ला. एकदम क्लासिक आहे. हे बघा, पूर्णपणे क्लासिक. आणि चव पण एक नंबर आहे. वर्थ आहे. आलो असं वाटलं नाही काय. बेस्ट आहे. तर आता पोचलो तर आहे आम्ही त्या आंबेशिवच्या ठिकाणी. ते काय ते बाबाजी मठ आहे, त्याच्या आतमधून रस्ता आहे मंदिराला. बट आज 26 जानेवारी भावांनो. वाचलो तर ठीक, नाहीतर इथंच बिबटे आहे खरं तर आंबेशिवमध्ये मेन. नाही तर मग इथंच शहीद. दोन्हीच गोष्टीत. वापस आलो तर सुखरूप, नाही तर फिल्डिंग सेट आहे आज. तर आता त्या रस्त्याने चाललेलो पायवाट. बट आम्हाला इथल्या लोकांनी सांगितलं की भाई तिथं जाऊ नको, त्या साईडलाच बिबटे आहे. आणि खरं तर आवाज पण असा एकदम विचित्र येत होता तिथे. म्हणजे फाटलेली तसंही आमची जाताना, तरी आम्ही जात होतो. बट आता आता जेव्हा वेगळा रस्ता निवडला ना त्या मागचा, अजून डेंजर आहे भावना. बघा, आमची जायची हिंमतच नव्हती. आम्ही फक्त स्कूटी थांबून तमाशा बघतोय पुढे कोणी येतो का गावातला म्हणून. मग त्याच्या मागे मागे जातो. पण तो पण पळून गेला तर काय करू. आज शहीद होतो बाई मी. आज शहीद होतो 26 जानेवारीला. काहीतरी करतो देशासाठी शेवटी. तर आता पोचलो तसंही आम्ही. पण भाई जी फाटली आहे ना यायला इथे, शपथ सांगतो असं वाटतं खरंच की तो आहे आजूबाजूला म्हणून. हातात येते. पोचलो शेवटी मंदिरात. मंदिर आहे म्हणजे ते. तर बसतो जरा आता इथे. इथे तरी लोक आहेत. मला वाटतं इथं पण लोक नसतील का काय. तर आता मग फिरून घेतो. बिबट्या झोपला आहे तोवर आम्ही फिरून घेतो आता. तो जागाला आम्ही गेल्यावर. तर लोकेशन तर ही खूप क्लासिक आहे. बट एवढंच आहे की रस्ता थोडा खूप डेंजर आहे. येताना काळजी घ्या. आणि मेन म्हणजे प्राणी वगैरे पण आहेत सध्या. आम्हाला लोकांनी तिथंच सावध केलं बिबट्या. तरी आम्ही रिक्स घेतली आणि आलो आहे. ज्याला भीती वगैरे वाटत असेल बाई तर येऊ नका. खरं सांगतो आहे. बघा,
कसं आहे चांगलं आहे, बट येऊन घाण नका करू एवढंच बोलेल. अस्नोली रिव्हील झाला, तिथं सगळे लोक आता कचरा विचरा फेकायला चालू केला त्यांनी. या फिरा, शांत ठिकाणी मस्त आहे. तर मी आणि श्रवण आता पाण्यात पाय टाकून बसलोय, जरा गप्पा बिप्पा मारतोय. चिल्ले भाई वातावरण खरंच. आता ते मुळगाव वगैरे ठिकाणं सोडून जरा असे ठिकाणं शोधून काढावं लागतील एक 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 करून. फिरायचं भाई, फिरायचं आहे. अजून लय लोकेशन्स फिरायचे आहेत, माहीत नाही. एक एक करून सर्व फिरू एक एक दिवस. आता श्रवण बसलाय तिथे मागे, मी जरा चालतोय. माझे पाय एकदम म्हणजे थंड पडले तर डोकं दुखतंय माझं. पाणी खूप थंड आहे. तुम्ही पोहू पण शकता या पाण्यात, बट मी सजेस्ट करेल पोहू नका अगर तुम्हाला एवढं प्रोफेशनली येत नसेल तर. कारण की तुम्ही किती मास्टर असले, पाणी वाहत असलं तुम्हाला घेऊन जाईल, 2 मिनटं पण नाही लागणार. म्हणून बोललो. बट मस्त आहे, मासे वगैरे त्या पाण्यात पायाजवळ पण येतात, एकदम मस्त. असं नाही लांब पळतात, पायाजवळ येतात पार. आणि इथे तर मंदिर वगैरे आहे शंकरांचं, परत इथं मूर्ती गणपतींची. आणि हे स्ट्रक्चर एक नंबर आहे. हे मागे जे दिसतं ना ते कासव आहे बघा ते, आणि त्या कासवावर ते मंदिर आहे. म्हणजे असं ते बनवलं आहे, असं डोकं लावलं आहे त्याला एक. तर खतरनाक ही जागा. तर हे खूपच क्लासिक जागा आहे, मला लय आवडलं. शांत ठिकाणे, माणसं पण चांगले. तसं कोणी तुम्हाला काय बोलणार नाही, हेच नका करू तेच नका करू. नाही तर कुठे कुठे बोलतात देवस्थानी. हे बघा, हेच म्हणत होतो मी तुम्हाला. कासव आहे इथे, कासव आहे त्याच्यावर हे बांधलं आहे. क्लासिक वाटतं म्हणजे एकदम ते बघायला. पहिल्यांदा मी असं काय बघितलं असेल. बट शेवटी तीच भीती आहे ज्यांना थोडा फॉरेस्ट एरिया आहे, येसाल तर या. मी का सारखी सारखी वॉर्निंग देतो तुम्हाला वाटत असेल, कारण की एक तर इथं पाणी आहे, त्यात लोक पोहायला जातील, काय होऊ शकतं. परत इथं बिबट्या पण आहे, त्याची पण भीती आहे. आणि लोक पण इथे अवॉइड करतात. शक्यतर बोलतात अगर तुम्ही बाहेरचे बदलापूर वगैरे साईडचे, अंबरनाथचे, तर येऊ नका आतमध्ये. रोड पण तुम्ही हे होसाल चुकसाल, थोडा डेंजर आहे. आता श्रवणानं मी चुकलेलो खरं तर माहिती आहे. श्रवण ज्या रोडने घेत होता मला वाटतच नव्हता तो रोड आहे. एकदम दगडं बिगडं कशी तरी स्कूटी पार एकदम पडायला आलती आमची. आणि त्यात तो पाचोळाचा आवाज फाटत होती. बट पोचलो आम्ही तरी पण. तर गाईज बिबट्या भेटलाय. आता त्याचं खाऊन झाल्यावर मी शहीद आहे आज 26 जानेवारीला. बाय बाय मित्रांनो, शेवटचा दिवस आहे. तर आता शेवटी झालं आहे फिरून मंदिर. आता जातो जरा इथून पटकन बाहेर जाणं कठीण आहे. आता आतला तर रस्ता समजला, आता बाहेर पण जायचं इथून कसं तरी पटापट. बघा बघा केवढी डेंजर लोकेशन आहे बघा भाई. बघा आजूबाजूला ना चारीकडे जंगल आहे, चारीकडे नुसतं झाडं झुडूप आहेत दोन्ही साईडला. लसूण चिवडा व्हायचा भाई, त्याच्या आधी निघा आता पटापट इथून. चला निघतो भावांनो. तर आधी सकाळी आंबेशीला आलतो, त्या वडापाव खाल्ला, मग मंदिर फिरलं. आता शेवटी उसाचा रस पितोय काकांनी बनवलेला. एक नंबर आहे तिकडची लोक खरंच. आंबेशीचे लोक ना म्हणजे खूप फ्रेंडली आहेत. या नक्की तर फिरा, मस्त लोकेशन आहेत, 101 ठिकाण आहेत. फक्त तुम्हाला माहीत नसतील म्हणून लोक फक्त बारवी आणि मुळगाव फिरतात. इथं या थोडं या साईडला. आणि काका. तर आता सर्व झाल्यावर महाराजला आलोय. श्रवण तर चाय पितोय, मी असाच बसलोय. आता करत ना मला स्कूटी थोडी शिकायची आहे, तशी येते मला प्रॉपर, बट टर्निंग शिकायची. श्रवणची आहे, चालून बघतो आता इथे रोडला पुढे हायवेला. तर शेवटी माझा स्कूटीचा टर्न कसा घेतात ते पण शिकून झाला पनवेल हायवेला. असं नाही मला स्कूटी येत नाही, यायची, बट ना ते लेफ्टी आहे ना मी, म्हणजे लेफ्ट हँडनी लिहितो वगैरे, म्हणून तो प्रॉब्लेम यायचा मला नेहमी टर्न घेताना. शेवटी ते पण शिकून झालं. काय नाही, क्लिअरच आहे, असं काय नाही, गाड्या येतात सर्व. बट आज प्रॉपर शिकून घेतलं. आता जातो घरी, आलो आहे बिल्डिंगच्या मागे. तर आता मित्रांनो रात्र झाली. आमच्या बिल्डिंगच्या बाहेर ना साप आहे. इथं अख्खी गर्दी झाली, सर्व सापालाच पकडायला आलेत. रसल वायपर आहे, एकदम जहरीला साप आहे. तर आता बिल्डिंगमधला तो जो बाजूला साप होता तुझं काय भेटला नाही आता त्या सर्पमित्राचा. त्याचा नंबर घेऊन ठेवला, तो पण नंबर देत नव्हता.
बोललो दे भाई, कधी दिसला तुला बोलवेल मी पटकन. आणि आता तर हे समजत नाही, सोसायटीमध्ये राहतो का जंगलात राहतो. इथं एवढे साप आहेत ना, आणि ते पण एकदम विषारी आहेत एकदम. रस्सल वायपर झाला, माझा मित्र बोलत होता क्रायट वगैरे अजून काहीतरी स्पीशीज वगैरे आहे तिथे. डेंजर लेवल आहेत म्हणजे ते भाई. काय बोलू आता, एवढंच सांगायचं होतं. रात्र झाली. गुड नाईट एव्हरीवन. परत एकदा हॅपी रिपब्लिक डे. आता जातो, झोपतो. बाय बाय एव्हरीवन, भेटूच पुढच्या व्लॉगमध्ये.